माझं नाव महमूद खान आहे आणि इथेच गाडी कुठं प्रवास करतात आणि किती खड्डे रस्ते भरपूर खड्डे झाले साहेब. गाडीचा मेंटेनन्स करायला पण आम्हाला रेस जातोय. काय करणार, कसं काय सोडणार? आता धंदा तर करायच लागणार. एक तर धंदे पाणी नाही, दुनियाभरची गाडी झाली आहे. अपघात होण्याची शक्यता आहे. पाठीचा दुखणं पण पडतात. भरपूर ॲक्सिडेंट झाले साहेब. एवढं झाल्यानंतर पण काय करत नाही लोक. बघा आता पोलीस स्टेशन समोर आहे, समोरच्या समोर एवढे मोठे खड्डे आहेत. कसं काय होणार तुम्ही विचार करा. आता आम्ही गरीब लोक आहे, आम्ही गाडी चालवतो, गाडीचा मेंटेनन्स शिकतोय, गाडीचा खर्च पण भरपूर आहे. कसं घर चालवायचं आम्ही? मारुती कारभारी. काय सांगाल या इकडे खड्डे चौकामध्ये मेन खड्डे पडलेले आहेत. गाड्या पटाकतात आणि इथं 100 फुटीला सुद्धा खड्डे पडलेले आहेत. गाड्यांची वाट लागतं, पूर्ण रिक्षांची. हॅलो, त्रास पण होतो. त्रास होतो, कमरेला त्रास होतो. एवढे खड्डे पडून इथे मेन चौकामध्ये आहेत. काय वाटतं? शक्य नका. काय सांगाल, काय केलं पाहिजे? इथे खड्डे बुंदवायला पाहिजे. बोला हिरामन वाऱ्या गांगड. किती खड्डे पडले? खड्डे भरपूर पडलेत. काय करणार आता? नावीला जर चालवायला लागतात गाड्या ना, मेंटेनन्स करू का, हप्ते भरायचे का, काय करायचे? एवढे खड्डे ते भरायला पाहिजे. म्हणजे रिक्षावाल्यांना काय? रिक्षावाल्याला त्रास आहे, म्हणजे कमरेचा त्रास जास्त होतो. गाडी पटकते जोरात, कधी सॉकअपसर लीक होतात. 100 फुटीला खोदून ठेवला, तिथे खड्डे आहेत. गाडीची फूट होते. वापस आमच्या कमरेला त्रास आहे जास्त. बाईक सवार पण काय? ना, बाईक सवार पण पडतात. बाईकवाला पडला ना तिथे हो. एकदम